बोधकथेचे नाव आहे लबाडी उघडकीस येते. एक राजा रात्रीच्या वेळी वेश बदलून फिरत असताना एका बागेत 4 मैत्रिणी बोलत होत्या. पहिली म्हणत होती की मांस स्वादिष्ट असते. दुसरी म्हणत होती की दारूचा स्वाद खूप चांगला असतो. तर तिसरी म्हणत होती की प्रेम हेच सर्वश्रेष्ठ असते. तर चौथी म्हणाली की खोटे बोलणे हे सगळ्यात चांगले असते. राजाने चौघींना बोलावले आणि आपले म्हणणे सिद्ध करून दाखवण्यास सांगितले. पहिली म्हणाली की मांसाचा कोणताच भाग वाया जात नाही, म्हणून ते चांगले असावे, पण मी कधीच खाल्ले नाही. दुसरी म्हणाली, दारू ज्यावेळेला मस्तकात जाते, नशा चढते, तेव्हा दारूचा स्वाद खूप चांगला वाटतो. तिसरी म्हणाली, प्रेम हे व्यक्तिसापेक्ष असते. कुणी कुणावर कशावरही प्रेम करू शकते, म्हणून प्रेम श्रेष्ठ आहे. तर चौथी म्हणाली, महाराज, जगात असा कुणीच नाही ज्याने खोटे बोलणे टाळले आहे. प्रत्येक जण कधी ना कधी खोटे बोलतोच. राजा म्हणाला, मी कधीच खोटे बोलत नाही आणि मी खोटे बोलतो आहे असे तू सिद्ध करून दाखव. चौथ्या महिलेने राजाला व त्याच्या सर्व मंत्र्यांना तिच्या घरी येण्याचे निमंत्रण दिले. घर पूर्ण दाखवल्यावर शेवट तिने एका मोकळ्या खोलीत सर्वांना नेले व रिकाम्या भिंतीकडे बघून तिने नमस्कार केला व म्हणाली, जे कुणी पुण्यवान आहेत त्यांना समोर साक्षात देवाचे दर्शन होईल. राजा व मंत्री यांची चलबिचल सुरू झाली, कारण नमस्कार न करावा तर आपण पापी ठरतो, म्हणून सर्वांनीच हात जोडले व खोलीच्या बाहेर आले. बाहेर येताक्षणी महिला राजाला म्हणाली, महाराज, तुम्ही सुद्धा हात जोडले, याचाच अर्थ माझ्या खोट्या बोलण्याला तुम्ही दुजोरा दिला. मी खोटे सांगितले तरीही तुम्ही खोट्या देवाला नमस्कार केला आणि तुम्ही सुद्धा खोटे बोलता हे सिद्ध झाले.